सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना अटक केली। केजरीवाल यांच्या अटकेमुळे दिल्लीसह देशभरातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। या विरोधामध्ये चांदूर रेल्वे येथील विविध पक्षांचे नेते शहीद दिनी एकवटले। त्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला। यावेळी मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, आवाज दो हम एक है, हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है, इन्कलाब जिंदाबाद आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। केंद्र सरकारकडून सातत्याने विरोधी पक्षांवर होणाऱ्या ईडी कारवायांमुळे देशभरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झालेलं असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे पुन्हा एकदा विरोधी पक्ष आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शनिवारी शहीद दिनी चांदूर रेल्वे शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विविध पक्षांचे नेते नागरिक एकत्र आले होते। यावेळी शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। शहीद भगतसिंह, शहीद सुखदेव, शहीद राजगुरू यांना त्रिवार वंदन करण्यात आलं। या प्रसंगी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा तीव्र निषेध व्यक्त करून केंद्र सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या। यावेळी नितीन गवळी, विनोद जोशी, मेहमूद हुसेन, देवीदास राऊत, सतीश देशमुख, सतीश चौधरी, राजा भैसे, बंडू यादव, महादेव शेंद्रे, चरण जोल्हे, सचिन चुटके, सचिन इमले, शशी गाडेकर, मंगेश डाफ, निलेश होले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। यावेळी बीट जमादार ASI नंदलाल लिंगोट यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात होता। चांदूर रेल्वे शहरात आम आदमी पार्टीतर्फे इथे निषेध केलेला। आज मोदीजीकडे कोणताही प्रोग्राम नाही आहे। आज ते युवकांना सांगू शकत नाही की आम्ही 2 कोटी रोजगार देतो। महिलांना हे सांगू शकत नाही की आम्ही 1100चं सिलेंडर 300 देतो। शेतकऱ्यांना हे सांगू शकत नाही की तुमच्या शेतीमालाला आम्ही चांगले भाव देतो। मोदीजीकडे कोणताही कार्यक्रम नाही आहे। आज त्यांनी जे दिल्लीतल्या लोकांनी 3 वेळा ज्यांना मुख्यमंत्री बनवलं, एक इमानदारीने ते प्रशासक म्हणून एक चांगला कारभार चालवला। अनेक योजना त्यांनी त्यांच्या कार्यकालात आणल्या आणि तिच्या दिल्लीतल्या लोकांना जगण्याच्या सुविधेमध्ये भरपूर असं योगदान दिलं की दिल्लीतली जनता ही खुश आहे। कट्टर इमानदारी आणि कट्टर देशभक्ती असणारे केजरीवाल साहेबांची ही आम आदमी पार्टी आज देशामध्ये त्याचा प्रभाव वाढत आहे। हा आपल्याला पुढे धोकादायक आहे हे समजून मोदीजी आज त्यांच्यावर गैरसंवैधानिक कारवाई करत आहे। आज देशातलं पहिलं उदाहरण आहे की एक मुख्यमंत्री त्यांनी आज ईडीच्या मार्फत जेलात टाकलेला आहे। घोटाळा कथित आहे, षडयंत्र मार्फत आहेत। अनेक घोटाळेबाज यांनी यांच्या पक्षात घेतले। अरविंदजींनी जर भाजपमध्ये प्रवेश केला असता तर यांनी सांगितलं असतं की खूप चांगलं झालं, त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नसती। मात्र अरविंदजी शहीद भगतसिंग यांना प्रेरणास्थान मानतात। प्रत्येक कार्यालयात यांची प्रतिमा त्यांनी लावलेली आहे आणि असा माणूस तो वाकणार नाही, झुकणार नाही। अरविंदजी केजरीवाल आज एक विचार बनलेले आहे, ते देशाचा विचार बनलेले आहे। अशा विचाराला ते दाबू शकत नाही। म्हणून आज आम्ही या मोदी सरकारचा, मोदीजीचा निषेध करतो। अशी तानाशाही, हुकुमशाही हे देश खपवून घेणार नाही। येणाऱ्या काळात इथला युवक, महिला आणि हे समस्त शेतकरी बांधव याचा जबाब पूर्ण देशातला नागरिक हा ठरवून यामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवणार। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।